मलिन झाली, त्याचा परिणाम आहे. महत्वाची आणि मोठी प्रतिक्रिया अण्णा हजारेंची प्रतिक्रिया समोर येते. लोकशाहीमध्ये नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल. ज्या वेळेला तुम्ही निवडणूक लढवता, मला सुरुवातीला यांनी विचारलं होतं की आम्ही पक्ष आणि पार्टी काढणार आहे. मी केजरीवालला याच्यासाठी बरोबर घेतलं होतं की पक्ष आणि पार्टी नाही, पक्ष आणि पार्टी विरहित समाजाची सेवा करायची, देशाची सेवा करायची. पण त्याने नंतर पक्ष आणि पार्टी काढली आणि तो डाऊन झाला. शेवटी पक्ष आणि पार्टी म्हणला की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात. माझ्यावरती काय कमी बोट उठवलं नाही. किती लोकांनी बोट उठवले. मी आंदोलन केली, आंदोलनामध्ये माझ्यावर बोट उठवली, पण कोणाचं काही चाललं नाही की आचार शुद्ध आहेत, विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अपमान पचवण्याची शक्ती आहे. म्हणजे अण्णा हजारेंची प्रतिक्रिया म्हणून योग्य आहे. 2012 साली अण्णा हजारांची मै बी अण्णाची चळवळ राबवत केजरीवालांसारख्या अनेक नेत्यांनी आपलं राजकीय अस्तित्व, सामाजिक अस्तित्व तयार केलं आणि नंतर अण्णांनाच बाजूला केलं. त्यामुळे अण्णांची खंत असणं स्वाभाविक आहे. पण विचार, आचार अशा स्वरूपाचा जो प्रचार अण्णा सातत्यानं करत आलेले आहेत, ते अण्णा किती पोकळ आहेत, किती बोगस आहेत. अण्णा हे गांधीवादी म्हणणारे, गांधींच्या वेशातले अत्यंत बोगस नेते आहेत. हे आपण गेल्या 10-12 वर्षामध्ये बघितलं. अण्णा हजारेंनी सिलेक्टिव्ह अशा स्वरूपाची आंदोलनं केली. म्हणजे ज्या अण्णा हजारेंना माझ्यासारखा एखादी सर्वसामान्य माणूस गेली 30 वर्ष बघत आला भ्रष्टाचार चळवळीच्या आंदोलनाच्या माध्यमातून, सिलेक्टिव्ह भ्रष्टाचार करणारा हा नेता आहे. त्याने आता केजरीवालांवर आरोप करणं म्हणजे मी तर थेटपणे म्हणेन की अण्णा हजारेंनी अत्यंत भ्रमनिरास केला महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा, की ज्याने दिल्लीत जाऊन एकदम स्वतःला गांधीवादी नेता म्हणून घेतलं आणि नंतर तो असा गैरगात्र झाला, अशा स्वरूपाचा गप्प झाला की त्या अण्णा नंतर कुठे दिसलेच नाही. तर आता त्या अण्णांची प्रतिक्रिया ठीक आहे, आत्ताच्या वातावरणामध्ये अण्णांच्या प्रतिक्रियेची गरज होती, पण अण्णांबद्दल खूप काही आस्था ठेवण्याचं काही कारण आत्ता तरी दिसत नाही. सर तुम्ही हसताय, शैलेंद्र सर तुम्ही हसताय. हसतोय अशासाठी की निलेश आणि आम्ही फील्डवर म्हणजे राळेगण शिंदेला टू व्हीलरवरनं जाऊन देखील 13 दिवस त्यांच्या बाजूला बसलेल्या किरण बेदी, त्यांच्या बाजूला बसलेले व्ही.के. सिंग, व व्ही.के. सिंग मंत्री होतात, किरण बेदी राज्यपाल होतात. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाचा, अण्णांच्या पुण्याईचा फायदा अनेकांनी घेतला, केजरीवालांनीही घेतला. पण अण्णांनी तो अनेकांना घेऊ दिला फायदा. ही वस्तुस्थिती आहे. आता मी जी उदाहरणं दिली, किरण बेदी, व्ही.के. सिंग किंवा केजरीवाल, ही आपल्याला आत्ता दिसणारी उदाहरणं आहेत. पण तुमच्यापैकी कोणी 95 साली नसेल पत्रकारितेत मला वाटतं, म्हणजे अँकर्सपैकी. तर 95 साली मनोहर जोशी नावाचे मुख्यमंत्री होते, तर त्यांनी अण्णांचा वापर केला आणि शशिकांत सुतारांना पदावरनं घालवलं होतं, घोलपांना घालवलं होतं. विलासराव देशमुख आले की मंत्रालयात अण्णांच्या समोर अक्षरशः वाकून बोलायचे, तर विलासराव देशमुखांच्या विरुद्ध त्यांनी कधी आंदोलन केलं नाही.